वहिनी, अगं अशी कशी का तू? इतकी बंडूक कशी काय? देवांशने तुला जरा हवा दिली की लगेच उडायला लागतेस आणि मग ही अशी जमिनीवर पडतेस. आता देवांशवर आईसारखा हक्क गाजवायची काय गरज आहे? तू आहेस का त्याची आई? बापरे, तुझे हे डोळे बघून घाबरले हा मी. पण डोळे दाखवून काय होणार आहे? सत्य बदलणार आहे का? देवांश मला आई म्हणतो की नाही, तू यापुढे मलाच आई म्हणणार आहे. तू कितीही काही केलंस ना तरीही. आता म्हणा, हे सगळं मी तुला याआधी खूप वेळा समजावण्याचा प्रयत्न केलाय, पण तुला कळतच नाही. तेवढी अक्कलच नाही ना तुझ्याकडे. काय करणार? पण तुला काय वाटतं ग की तू माझ्याशी कॉम्पिटिशन करू शकतेस? कम ऑन वहिनी, दिस इज सो फनी. तुला खरंच असं वाटतं की तू माझ्याशी बरोबरी करू शकतेस? तुझी आणि माझी काही बरोबरीच नाही. आता तू देवांसाठी जेवण कर नाहीतर काही कर, त्याने काहीच फरक पडणार नाही. कारण देवांश खूप हुशार आहे. त्याला कोणाशी कसं वागायचं हे चांगलंच कळतं. कारण तू तुझ्यावर नाही गेलाय ना, कारण तू हुशार आहे ना. हा, आता येता जाता तुला जानू विनू म्हणतो, तुझी लाड करतो जरासे, तेवढ्याच समाधान मानून घे ग. उगाच कशाला जास्तीची अपेक्षा ठेवतेस?